हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट बघणार आहोत. पहिल्यांदा ती गोष्ट काय आहे ती दाखवतो. आपण प्लेसला लॉग इन केल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला सर्व्हिस प्लॅन्स दाखवतात. आता त्या सर्व्हिस प्लॅन्समध्ये हे माझ्या सर्व्हरवरती ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेले सर्व्हिस प्लॅन्स आहेत. मी ह्या सर्व्हिस प्लॅनला क्लिक करतो. आता ह्या प्लॅनवरती क्लिक केल्यावरती इथे रिसोर्सेस, रॅम, CPU युटिलायझेशन, परमिशन्स वगैरे दाखवतात. पण मी ज्याला हा नवीन VPS सर्व्हर सेटअप केला त्याला ह्याच्यावरती रॅम, CPU, डिस्क इनपुट आउटपुट हा ऑप्शन दाखवतच नव्हता. आता हा ऑप्शन दाखवणं गरजेचं का आहे? कारण बाय डिफॉल्ट CPU अनलिमिटेड आहे, रॅम अनलिमिटेड आहे, सगळ्या गोष्टी अनलिमिटेड आहेत. मग मागच्या सर्व्हरला ज्याला आपण त्याला गोष्टी त्यावरती वर्क करत होतो त्याला तिथं आपल्याला एक एरर सारखा येत होता. तो एरर काय होता तर आपल्या वेबसाईटवरती रॅम वगैरे कमी पडत होती आणि त्यामुळं आपला सर्व्हर अगदी स्लोमध्ये रन व्हायचा आणि काही वेळानंतर ना दरवेळेसली तो ॲटोमॅटिकली रिस्टार्ट व्हायचा. त्यासाठी हा ऑप्शन असणं गरजेचं आहे. का? कारण ह्याच्यामध्ये आपण CPUचे लिमिटेशन्स टाकतो की काय लिमिटेशन्स टाकायचे आहेत, 25% वगैरे. ओके, पण हा ऑप्शन बाय डिफॉल्ट इथं एनेबल नसतो. हा ऑप्शन एनेबल करण्यासाठी आपल्याला करायला काय लागतं आहे तर आपल्याला टूल्स अँड सेटिंग्समध्ये जायचं. टूल्स अँड सेटिंग्समध्ये गेल्यानंतर ना इथं प्लेसमध्ये यायचं. ओके, अपडेट्सवरती आलो की आपल्याला इथं ॲड रिमूव्ह कॉम्पोनंट्सवरती यायचं. ओके, आणि ह्याच्यामध्ये इथं रिसोर्स कंट्रोलर C ग्रुप्स हे बाय डिफॉल्ट डिसेबल्ड असते. ह्याला आपल्याला एनेबल करायचं आहे. लक्षात घ्या. आणखीन सांगतो आपल्याला काय काम करायचं आहे तर इथं येऊन रिसोर्स कंट्रोलर आणि ब्रॅकेटमध्ये C ग्रुप्स जे आहे, ठीक आहे, ह्याला आपल्याला कंपल्सरी एनेबल करायचं आहे. ओके, आणि ह्याला कंटिन्यू करायचं तरच ह्या गोष्टी तिथं आपल्याला तो ऑप्शन दाखवायला लागतो. ओके, आणि तो ऑप्शन दाखवल्यानंतर ना मग आपल्याला प्रत्येक सर्व्हिस प्लॅनमध्ये येऊन आपण प्रत्येकाला लिमिटेशन्स टाकू शकतो. ओके, आता ह्या नवीन सर्व्हरला मी लिमिटेशन्स टाकलेले नाही आहेत. कारण इथे जर आपण प्रोसेस लिस्टमध्ये जर बघितलं तर आपल्या ह्याचं काही जादा युटिलायझेशनच नाही आहे. ओके, म्हणजे तिथं आपण कधी लिमिटेशन टाकू शकतो आहे की ज्या वेळेला आपलं खूप जादा CPU युटिलायझेशन आणि रॅम युटिलायझेशन व्हायला आहे त्याला आपण त्याला लिमिटेशन्स टाकू. पण हा ऑप्शन नेहमी सर्व्हरला एनेबल्ड असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा ऑप्शन आपण कुठून एनेबल करतो, कशा पद्धतीने एनेबल करतो त्याची माहिती सांगण्यासाठीच हा व्हिडिओ खास तयार केलेला. ओके, आणि बेसिकली मला एक गोष्ट लक्षात आली की आपण जर रेग्युलरली जर डॉक्युमेंटेशन जर केलं नाही तर आपल्याकडे जेवढी इन्फॉर्मेशन आहे, जेवढं नॉलेज आहे तेवढं सगळं वाया जाते. त्यामुळे तसं होऊ नये याच्यासाठी आपण ह्या गोष्टी डॉक्युमेंटेशनचा करतो आहे. ओके, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल आणि नेक्स्ट टाईम ज्याला आपण सर्व्हर सेटअप करतो त्याला ही गोष्ट यामध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायची आहे एवढं लक्षात ठेव. थँक्यू व्हेरी मच.